हॅलो पट्या, हात बरा आहे ना तुझा? हो, माझ्या हाताला काय झालं? अरे म्हणजे काल त्या रिक्षावाल्याला काय वायू वेगानं फणकावलीस तू? त्याच्या गालाच्या आतल्या बाजूला 32चा टॅटू उठला असेल. पाप काम केलंस तू. बाय द वे, ऑफिसला येताना एकटा येऊ नकोस. म्हणजे 2.5 किलो का हात घेऊ दे बरोबर. बरं ऐक ना, साडी आवडली मंडळींना? हा बरं, चल भेटू ऑफिसला. बाय बाय. ही पण छान. काय डासू शॉपिंग केलं ना हिने. आई, त्या 2 तुझ्या आहेत आणि काळी आहे ना ती चित्रा तुझी आहे. हा, वाव, वाटलंच मला. आवडली? खूप छान आहे. अनामिका, ही साडी बनवताना कुठल्या महिलेचं शोषण वगैरे झालेलं नाहीये ना? नाही ग बाई, नाही. मी विचारलंय, मशीनवर तयार झाली आहे साडी. मग ठीक. येस मम्मा. राधे, ही बघ बाळा, ही तुझ्यासाठी आणली आहे साडी. वाव, कशी आहे? केवढी सुंदर आहे ही साडी. पण आता ना मम्मा, मला ही साडी नेसायला एक मस्त ओकेजन शोधावं लागणार आहे. जे शोधायला सांगितलंय त्याचा शोध चालू आहे ना. मम्मा, मम्मा यार. मिस राधा, जरा कामधाम शोधा. लिव्ह इन साठी फायनान्शियल इंडिपेंडन्स खूप महत्वाचं आहे. येस मॅडम. आणि हो पण त्या हेतेनला बोलावशील संध्याकाळी, तर त्याचे विचार काय आहेत ते सुद्धा कळू दे, नाही का? अरे डन. ग्रेट मम्मा, तू कसली भारी आहेस. ओके, मी लगेच फोन करते त्याला, म्हणजे मला आजच साडी नेसायला मिळेल. आलेच. अनु, छान आहे हा साडी. बोला. कसली फॅमिली आहे ग त्या हितेंची. हा, आपल्या राधाने पण ना कुठून नमुना शोधलाय देव जाणे. असू दे ग, तू लोड घेऊ नकोस, होईल सगळं छान. आवडली साडी? हो, मस्त एकदम. चला मी निघते. विशीतली मुलं गुडघ्याला बाशिंग बांधून ऐक तयार. नाही, पट्याच्या मंडळींना सुद्धा दिलीये मी साडी. थांब 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 थांब. काय म्हणालीस? मंडळी? अगं तू कधीपासून अशी भाषा वापरायला लागलीस? हा त्याचा शब्द आहे, मंडळी. छान आहे, छान आहे. असावा असा एखादा मित्र. ए, कोण आहे हा एखादा मित्र? आहे. अनु, हा एखादा मित्र कोण आहे? सौरभ पटवर्धन, माझ्या कॉलेजचा मित्र आहे. मागे बिगे लागला नाहीये ना? अनु, लांब राहायचं. तू जे इमॅजिन करतेस तसं काहीही नाहीये. एक साधा सरळ कामसू मॅरिड जेंटलमॅन येतो, कळलं? बाय ग आई. काकू ऐका ना, ती काही लपवत नाहीये ना माझ्यापासून? तर भाजीवाल्याकडनं भाजी आणायची तर 500 रुपयाची नोट कशी चालली? सुट्टेच नाहीयेत माझ्याकडे. साडी? भाऊजींच्या बॅगेत साडी काय करते? भाऊजी, भाऊजी,
भाऊजी काय झालं वल्ली? या बसा ना. बसा बसा. या बघा बोल वल्ली. भाऊजी, या बघा साड्या खरेदी करून आणल्यात माझ्यासाठी. 4 आणल्यात, म्हणजे एक जास्तीची आणून ठेवली. म्हणलं तुम्हाला कधी कोणाला द्यावीशी वाटली तर देता येईल, हो ना? मी कोणाला साडी देणार आहे वल्ली? अहो असं काय करताय? कधी तुम्हाला सुद्धा वाटू शकतं ना, कोणाला तरी साडी द्यावीशी वाटू शकते आपल्याला. मला असं काही वाटत नाही वल्ली. आणि मला असं काही वाटलं तर तुम्हाला सांगणार नाही का? तुमच्यापासून लपून आजपर्यंत एकतरी गोष्ट केली का मी? अरे बरं आठवण, एकच मिनिट हा. काय झालं? नाही बरं झालं तू आठवण केलीस. वल्ली, हा तुझ्यासाठी. भाऊजी, माझ्यासाठी साडी? अय्या, आता 5 साड्या. भाऊजी थँक्यू, तुम्ही माझ्यासाठी साडी आणली. किती सुंदर साडी आहे. हो, नेस सवडीने. आणि खरं सांगू का, मी नाही आणली, माझ्या एका क्लायंटने दिली मला. अच्छा, थँक्यू भाऊजी. वेलकम वल्ली. भाऊजी, क्लायंटला सुद्धा थँक्यू सांगा. काठापदराची साडी मला आवडतं रंग. भाऊजी, भाऊजी, नाश्त्याची प्लेट कशाला भरलीत माझ्यासाठी? भाऊजी, जरा तुमच्या ऑफिसमध्ये यांच्या नोकरीबद्दल बोलाल का? प्रश्न काय पडतोय मला. तुम्ही शब्द टाकालच, आणि काय आहे, तुम्ही इतके वर्ष काम करताय ना ऑफिसमध्ये, तुमच्या शब्दाला मान असायलाच हवा, नाही का? बघतो मी बोलून. भाऊजी, बघतो वगैरे नको ना, प्रयत्न नका करू, करून टाका, ह्यांना चिकटवून टाका तुमच्या ऑफिसमध्ये. भाऊजी, मी खात्री देते ना तुम्हाला, ते धरपकड नाही करणार नोकरीची. मी स्वतः लक्ष घालेन ना, रोज सकाळी डबा पण भरून देईन यांच्यासाठी. हा, मी कामच करते. आज ना तुमच्या ऑफिसमध्ये धाडच टाकते यांना घेऊन. तसंच करते, बरं होईल नाही का? भाऊजी, काय करताय तुम्ही हे? द्या बघू डबा. आता सकाळचं गाढून जेवण घेऊन जाणार आहात का तुम्ही ऑफिसला, आणि दुपारी जेवणार? नाही नाही, तसं अजिबात चालणार नाही. अगं त्यात काय झालं, रोज तसंच करतो ना. रोज करता, पण आज आता मी येणार आहे ना ऑफिसमध्ये, गरम गरम डबा आणते तुमच्यासाठी. पोळी तर केलेलीच आहे, भाजी सुद्धा तयार आहे, गरम करून आणते. हा, पचडी करू का? आवडते ना तुम्हाला? ती सुद्धा करून आणते बाई, तुमच्या आवडीचं सगळं घेऊन येते. फक्त तेवढं यांच्या नोकरीचं बघाल ना. बघतो, प्रयत्न करतो. प्रयत्न नको करूनच टाका. हा, सर आते हो. या थँक्यू. खूप भूक लागली. मे आय कम इन, सौरभ सर? मी तुमची खूप मोठी फॅन झाली आहे. प्लीज मला एक ऑटोग्राफ द्याल? सर, हे हात फक्त फाईल्सवर साईन करण्यासाठी नाही बनले आहेत. तुम्ही माझी का खेचताय? ए पट्या, लंचला जाऊया गुड लकला. मला फ्रूट फनी खायची खूप इच्छा झाली आहे. कॉलेजचा नॉस्टॅल्जिया आहे यार. जाऊया ना, पण आज नको. का? उपास आहे तुझा? नाही, उपास नाही, माझ्या घरनं डबा येणार आहे. अरे बापरे, मंडळी घरून डबा आणतायत, काळजी बिळजी घेतायत. तुम्ही मला दाखवणार होतात ना काहीतरी. पट्या, विषय बदलण्यात कसला पटायतेस तू? चल. हॅलो मॅम.
सौरभ पटवर्धनांना भेटायचंय. येस, आपण कोण? पुष्पवल्ली पटवर्धन आणि हे यांचे लहान भाऊ सचिन पटवर्धन. घरची खास मंडळी होत आम्ही. गिव्ह मी अ सेकंड. मॅम, आय थिंक सर केबिन मध्ये नाहीये. तुम्ही प्लीज वेट करता का? वेट. सौरभ सरांना जर कळलं ना की तू आम्हाला वेट करायला लावलेस, नोकरीवरनं काढून टाकतील तुला. कळलं? मिस्टर पटवर्धन यांना प्लीज समजवा ना. मिस्टर नाही, तुझे होणारे सर आहेत हे. हा, सर म्हणायचं यांना. म्हण सचिन सर. सचिन सर. तुझ्या नोकरीचा प्रश्न नसताना गप्प बसले नसते. कळलं? कसं दिसतंय? तुम सा कोई प्यारा कोई मासूम नहीं है, क्या चीज हो तुम खुद तुम्हें मालूम नहीं है. होय पट्या, कुठे हरवलायस? तुम्हाला बघून मनात गाणं का वाजतं कळतच नाही. तू काही बोललास का? नाही, हे बघतोय. हे तुम्ही बनवलेलं बघतोय. खूप सुंदर झालंय हो. म्हणजे ऑफिस म्हणजे रोज कंपल्सरी यावंच लागतं, काम करावंच लागतं. हा समज काढूनच टाकलाय तुम्ही साफ. कमाल. दुसरा शब्दच नाही माझ्याकडे. कमाल. कमाल. तू म्हणजे झाडावर चढवतोस मला. इतकं कौतुक कोण करतं? मी. म्हणजे मनापासून करावंसं वाटलं म्हणून. हा, नाही खरंच जादू आहे तुमच्या हातात. अरे पट्या, जादू तर तुझ्या हातात आहे. काल तर एकदम माचो मॅन झाला होतास तू, हो की नाही? येस. बचाओ 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 बचाओ. गंगाधरचा शक्तिमान कसा होतो ते बघत होते. म्हणजे या साध्या कपड्यात गरीब गायीसारखा बसलेला सौरभ पटवर्धन हा खरं तर वेगळाच माणूस आहे. तुला माहितीये, काल एका रिक्षावाल्यानं माझी छेड काढली तर ह्या पट्यानं त्याच्या कानशिलात पेटवली. काय? शक्यच नाही. अरे खरंच? अहो साधा डास पण मारत नाही हा. तुझ्या चिमणीची शपथ. अंगात काहीतरी संचारलं होतं याच्या. ते काया पालट वगैरे. डेंजर. सौर्या, काळजी करू नकोस. डुल्या मारुती चौकात एक खूप चांगले डॉक्टर आहेत, माझ्या परिचयाचे. आपण तुला त्यांच्याकडे दाखवू. ऐका ना, तुम्ही नका ना पसरवू ही बातमी. बातमी? ब्रेकिंग न्यूज आहे ही. अरे हाय खरा सौरभ पटवर्धन, असा बाह्या मागे करून जगाला शिंगावर घेणारा नाहीये मी तो. हा इथे तुमच्या समोर ऑफिसमध्ये जो बसलाय ना, तो आहे खरा सौरभ पटवर्धन. वरवर असशील तू पटवर्धन सर, पण आत खोलवर तू पट्याचंस. कॉलेजमधला दणक्यात स्टेज जिंकणारा, लोकांना आपलंसं करणारा, मित्रांसाठी वाटेल ते करणारा पट्या. जिंदगी का दूसरा नाम. May I come in? मॅम,
तुम्हाला एक डिझाईन दाखवायचंय. चल मी बाहेर येऊन बघते. मला ती एक्सेल शीट आणून दाखव लवकर. आता आपल्या दोघांसाठी डोसा मागवलाय मी. आलात तुम्ही? चला केबिन मध्ये बसू. दादा एकबोटे सर आहेत ना, मी भेटून आलो त्यांना. ए सचू, नंतर भेटूया ना. अरे मी ओळखतो त्यांना, मी काम केलं त्यांच्या अंडर. आलो मी थांब. जा जा. ये वल्ली, बस बस. ठेव इकडे. दोनच प्लेट हव्यात. दोनच. ते आम्ही जरा बाहेरून जेवण मागवलंय. काय असं बाहेर पडल्यावरच मौज करता येते ना आम्हाला. पण तुम्ही काळजी करू नका, तुमच्यासाठी घरून डबा भरून आणलाय ना. तुम्ही घरचाच जेवा, तुम्ही बाहेरचं नका खाऊ. बर. हे आले की एकत्र जेऊया ना आपण तुमच्या ऑफिस मध्ये. पहिल्यांदा जेवतोय ना एकत्र. चालेल. भाऊजी, ते एकबोटे सर काय म्हणाले? वरिष्ठांशी बोलतो म्हणालेत, दुपारपर्यंत कळ. म्हणजे काम झाल्यात जमाय. वा वा, देव पावला म्हणायचा. वरिष्ठांशी बोलतो असं म्हणालेत वल्ली, अजून कन्फर्म नाहीये. आय गेस सचिनचा इंटरव्ह्यू सुद्धा होईल. हो, म्हणजे काम झालं तर जमाय ना. इंटरव्ह्यू काय नावासाठीच असतो. आणि कसं आहे, ते तुमचे मोठे सर आहेत, तुमचेही वरिष्ठ म्हणल्यावर काय. ऐक भाऊजी, मी ना घरी गेल्या गेल्या आपल्या गणपती समोर पेढे ठेवणार आहे. भाऊजी, मला ना खूप भूक लागली आहे. मी खायला घेते. हा. अगं थांब, मी उघड. सौरभ त्याच्या स्पेसमध्ये किती खुश आहे. त्याला स्वतःची फॅमिली आहे. माझं आपलं काहीतरीच. मॅम जेवण? पोट भरलाय माझं. छान चटणी. बस सचू. हो, एकबोटे सर सांगतो म्हणाले. थांबायला सांगितलं थोडं. खाऊन घे. खा खा. सुरू कर. वा. काय झालं? अगं बाई, अहो मी चुकून रिकामा डबा आणला की काय? अरे देवा, आता हे असं होतं बघा भाऊजी. त्यांच्या इंटरव्ह्यूच्या टेन्शनमुळे ना रिकामाच डबा आणला मी आता. दादा आपण शेअर करूयात हे. अहो नाही, म्हणजे शेअर करा तुम्ही, पण केवढंच मागवलंय तुम्ही. धड त्यांचं पोट भरणार नाही, धड तुमचंही पोट भरणार नाही. आणि तसंही इंटरव्ह्यू देताना तुमच्या पोटात खड्डा पडला आणि माझा इंटरव्ह्यू चांगला नाही गेला असं समजा झालं तर भाऊजी तुम्हीच समजावा ना ह्यांना. हे बाई तुमचंच ऐकतात. बरोबर आहे वल्ली. सचू तू खाऊन घे.
खाऊन घे सचू. सुरू कर, मी आलोच. सौरभ सर, माझंही काम झालंय, मी निघतो. अनामिका मॅडम त्या निघाल्या, बराच वेळ झाला. माझ्यासाठी काही निरोप दिलाय? नाही, येतो. बाय. पटवर्धन, येस सर. जेवण झालं का? हो सर. ग्रेट. बरं, ते राहिलेलं ऑडिटचं काम उद्या कंटिन्यू कर. आत्ता तुला एक इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. सर. अरे, सचिनने आपल्याकडे जॉबसाठी अप्लाय केलंय. आता त्याचा इंटरव्ह्यू घ्यायला तुझ्यापेक्षा परफेक्ट माणूस कोण असणार? सर मी इंटरव्ह्यू झाला की कळव मला. माझ्याच कॅबिनमध्ये बसा.